भारतामध्ये कोरोनाने आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आणि सगळीकडे त्राहीमाम अशी परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली। 22 मार्च 2020 रोजी कोरोनाने भारतामध्ये आपले रूप दाखवायला सुरुवात केली होती। त्या अनुषंगाने संपूर्ण वर्ष कोरोनाच्या छायेमध्ये सर्व उद्योग, धंदे, व्यापार हे वावरत आहे। मागील वर्षी कोरोनाच्या वेळी पाहिजे त्या प्रमाणामध्ये सामाजिक संघटना, सामाजिक संस्था यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासली, परंतु यावर्षी व्यापार, उद्योगधंदे बुडाल्यामुळे प्रत्येक वर्ग हा आर्थिक चणचणीमध्ये सापडलेला आहे। त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या कोरोनामध्ये सर्वसामान्य जनतेकरिता धावणारे हात सुद्धा कमी पडलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर अमरावती येथील सुतगिरणी प्रभागातील मंगेश खोंडे मित्र परिवाराच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे। यामध्ये सुतगिरणी प्रभागातील कुठल्याही भागामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाला रुग्णालयामध्ये भरती करण्यासाठी मंगेश खोंडे मित्र परिवाराच्या वतीने मोफत गाडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। डॉक्टरांची सेवा व पॅथॉलॉजी लॅब सेवा सुद्धा घरपोच दिल्या जाणार आहे। औषधाची सेवा सुद्धा घरपोच दिल्या जाणार आहे। तद्वतच अगदी इलेक्ट्रिक बिल, नळ बिल भरण्याची सेवा सुद्धा मंगेश खोंडे मित्र परिवाराच्या वतीने ज्यांच्या घरामध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत अशांना देण्यात येणार आहे। मनपा घर टॅक्स भरण्याची सुविधा आणि एकाच कुटुंबामध्ये अधिक रुग्ण आढळल्यास होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांकरिता मोफत जेवणाचा डबा पुरविण्याची व्यवस्था सुद्धा मंगेश खोंडे मित्र परिवार यांनी केलेली आहे। तसेच रुग्णांना इतर कुठलीही कोणत्याही प्रकारची सेवा लागल्यास एकाच कॉलवरती 24 तास मंगेश खोंडे मित्र परिवार हे आपल्याला घरपोच सेवा देण्यास तत्पर असल्याचे मंगेश खोंडे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। मित्र परिवारातर्फे हा कार्यक्रम हा उपक्रम आहे हा सुरू आहे आणि सतत 7 वर्षापासून आरोग्य सेवेत मी नेहमी काम करतो आणि आरोग्य सेवेशी तर निगडीत हा कोरोना जी महामारी आहे पूर्ण जगावर आलेली आहे आणि त्यासोबत भारतावर आणि आपल्या अमरावती शहरात पण पहिलेच्या लॉकडाऊनमध्ये आणि आताच्या लॉकडाऊनमध्ये बराच फरक आहे। पहिलेच्या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच संस्था, बरेच समाजसेवक, बरेच सर्व राजकारणी लोक सर्वांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेऊन लोकांना मदत केली। पण मी बघितलं की या काळामध्ये या सेकंड व्ह्यूमध्ये जो रुग्णांना त्रास होत आहे आणि रुग्णांची जी गैरसोय होत आहे यामुळेच आमच्या मित्रपरिवाराने ठरवलं की आपण हा उपक्रम केला पाहिजे आणि मी सर्वांसोबत चर्चा करून आम्ही हा उपक्रम आता 3 दिवसापासून जवळजवळ 12,000 घरामध्ये या परिसरात आम्ही 12,000 घरांचा एरिया एक निश्चित केला आणि त्या 12,000 घरांच्या एरियामध्ये हा उपक्रम सुरू आहे। सर्वप्रथम आपण कोरोना रुग्ण ज्या घरामध्ये आढळतो त्याचा रिपोर्ट आपण त्या परिवारातला 1 पॉझिटिव्ह आहे की 2 आहे की 3 आहे, पूर्ण परिवार पॉझिटिव्ह असेल तर त्यांचे रिपोर्ट जे आहे पॉझिटिव्ह रिपोर्ट ते मागवतो आणि सर्वप्रथम त्यांना रुग्णालयात समजा दवाखान्यात भरती करायचं असेल किंवा रुग्णालयात त्यांना ॲडमिट करायचं असेल तर आपण त्यांना सर्वप्रथम गाडीची मोफत व्यवस्था केलेली आहे। ही गाडी या परिसरामध्ये 24 तास उभी राहते आणि त्यासाठी संपर्क नंबर सर्वांचे दिलेले आहे आमच्या मित्रपरिवाराचे आणि माझा स्वतःचा नंबर। तर त्या नंबरद्वारे ज्या परिवारात रुग्ण निघाला तर ते आम्हाला फोन करतात तर त्यांना दवाखान्यात आम्ही भरती करायची व्यवस्था मोफत गाडीद्वारे करतो। आणि दुसरी व्यवस्था अशी आहे की होम आयसोलेशनला जे रुग्ण असतात त्यांच्या घरी समजा काही प्रॉब्लेम असले, सगळ्यात महत्त्वाचा हा जो उपक्रम आम्ही हातात घेतला यामागचा मोठा उद्देश असा आहे की आपण बघितलं असेल बरेच वेळा आपल्या चॅनलने आणि बाकीच्या चॅनलने आणि पेपरने पण सांगितलं आहे की कोरोना रुग्ण हे बाहेर फिरतात आणि स्प्रीड बॉम्बसारखे ते वावरत आहे। त्यामुळे कोरोनाचा प्रसार हा खूप जास्ती होत आहे आपल्या शहरामध्ये। तो थांबण्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आणि लोकांनी घरीच राहिलं पाहिजे आणि दैनंदिन त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या मंगेश खोंडे मित्र परिवारातर्फे पूर्ण करतो। त्यामध्ये गाडीची मोफत व्यवस्था करतो आपण। पॅथॉलॉजी लॅब समजा त्यांच्या काही टेस्ट करायचे असेल तर पॅथॉलॉजी लॅब आहे काही, आम्ही त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे। त्या येऊन त्यांचे सॅम्पल वगैरे घेऊन ते रिपोर्ट संबंधित डॉक्टरांना, जे डॉक्टर आम्ही सुचवतो त्या डॉक्टर आम्ही नियुक्त केले आहेत, त्या डॉक्टरांशी संपर्क करून ते पॅथॉलॉजी लॅब त्यांचा रिपोर्ट पाठवतात। त्यानुसार त्यांना मग उपचार होम आयसोलेशनवाल्यांना करण्यात येते। त्यानंतर त्यांच्या घरचं किराणा आहे, फळभाजी आहे, इतर तो कोणतीही गरज असली
तर आमचा मित्रपरिवार ह्या माझे सगळे जे सवंगडी आहे, माझे सुट्टी आहे, ते त्यांच्या गरजा पूर्ण करतात. ज्या ज्या परिसरामध्ये आमचे मित्रपरिवार राहतो त्या एरियातले ते आमचे मित्र ते मार्गदर्शन करून तिथे त्यांची सगळी व्यवस्था पूर्ण करून देते. त्यांच्या घरचं इलेक्ट्रिक बिल असो, नळ बिल असो, महानगरपालिकेचा घर टॅक्स असो अथवा कोणतीही अडचण आली तर आम्ही ते पूर्ण करतो. आमची माणसं पाठवून किंवा गुगल पेद्वारे, फोनपेद्वारे किंवा नसेल पैसे तर आम्ही ते पूर्ण अडचण दूर करतो. त्यानंतर त्यांना मेडिकलची औषधीची व्यवस्था जी आहे ती महत्त्वाची आहे. तर आम्ही यासाठी असा उपक्रम हाती घेतला आहे की ज्यांच्याकडे औषधीसाठी पैसे नाही त्यांना औषधं आम्ही मोफत देतो व ज्यांच्याकडे पैसे आहे ते आम्हाला पे करतात. ज्यांनी दिले ठीक, नाही दिले तरी त्यांना आम्ही औषध थांबू देत नाही. त्यांच्याकडे दैनंदिन जेवढी त्यांना औषध लागते ते पुरवण्याचं कामसुद्धा आमचा मित्रपरिवार करतो. त्यानंतर त्यांच्या घरी कोणतीही गरज असो, छोटी मोठी असो, रात्री बेरात्री त्यांना दवाखान्यात भरती करणं असो, अन्यथा त्यांची जेवणाची व्यवस्था आम्ही आमच्या मित्रपरिवाराद्वारे महत्त्वाची केलेली आहे. आणि जेवणाचा जो टिफिन आहे आम्हाला जेव्हा कळते की येथे होम आयसोलेशनसाठी ही व्यवस्था आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज कोरोनाला घाबरून मृत्यू खूप होत आहे आणि ते थांबण्यासाठी आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे, घाबरू नका पण काळजी घ्या. हा आमच्या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्याद्वारे मोफत टिफिनची व्यवस्था त्या परिवाराला आम्ही करतो आणि त्यांना जेवणाची व्यवस्था करून देतो, जेणेकरून त्याला फक्त औषध उपचार आणि आराम व्हावा आणि लवकरात लवकर या कोरोना महामारीतून तो बाहेर निघावा. हा उपक्रम सुरू ठेवण्यामागची तर आमची अशी हे आहे की आता हा सेकंड लॉकडाऊन संपेपर्यंत तर आहेच आणि त्यानंतरही महिना 2 महिने आम्ही चालू ठेवू. समजा पेशंट कमी झाले तर हा उपक्रम थांबेल, अन्यथा पेशंट वाढत राहिले तर हा उपक्रमही समोर ढकलण्यात राहील. आर्थिक बाजूची व्यवस्था, प्रत्येक गोष्ट ही आर्थिक बाजूनी सांभाळल्या जाते आणि आर्थिकशिवाय काम कोणतं होत नाही. म्हणून आमचा जो मित्रपरिवार आहे सर्व मिळून हा उपक्रम आम्ही साजरा करत आहे किंवा आम्ही सर्वजण याच्यात व्यवस्थित ज्याला जी जबाबदारी आहे ती पूर्ण करत आहे. आणि काही मित्रपरिवार इथे उपस्थित आहे आणि बाकीचा मित्रपरिवार जो इथे समोरनी फ्रंटला पण मागून आम्हाला सपोर्ट करतो आहे, त्यांचे सर्वांचे मी आभार आणि धन्यवाद मानतो. आणि विदर्भ न्यूज चॅनलचे खरोखर आभार मानतो की त्यांनी आमच्या नेहमी उपक्रमाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली आहे. धन्यवाद. सूतगिरणी प्रभागातील अनेक कोरोना बाधित रुग्णांच्या घरी टिफिन पोहोचविण्याचे कार्य त्यांनी गेल्या 3 दिवसांपासून सुरू केलेले आहे. यामध्ये राजेश किटुकले, तुकाराम भोसे, सचिन कडू, अमोल नागदिवे, राजेश तांबेकर, मनीष देशमुख, लालू यादव, प्रवीण टाले, प्रवीण वानखडे, उमेश हिंगणे, दिलीप टाले, वैभव जयस्वाल, पद्माकर बहाळ, गजानन गेडाम, प्रथमेश पुनसे, श्याम वानखडे, प्रीतम बांबल, वसंत चव्हाण, शुभम वैष्णव, सौरभ किटुकले, जयेश गायकवाड, अभिषेक राहटगावकर, तुषार मिश्रा, शिवा प्रजापती, अनंत गावंडे, निलेश डबले, मनीष पिंपळे, सौरभ पिंपळकर, मंगेश गुल्हाने, ऋषिकेश हळदे, अनिकेत तिडके व धीरज समर्थ इत्यादी मंगेश खोंडे मित्रपरिवाराचे सर्व सदस्य सूतगिरणी प्रभागातील सर्व कोरोना रुग्णांकरिता आपली सेवा देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.